हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक डॉक्टर नानवटे, ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी. आपण अभ्यासत आहोत BA सेकंड इयर इतिहास विषयातील पेपर छत्रपती शिवाजी अँड हिज टाइम्स. तर मागील क्लासमध्ये आपण पुरंदरचा तह हे प्रकरण अभ्यासलं. पुरंदरचा तह हा जयसिंगाच्या मुत्सद्दी वृत्तीचा विजय होता आणि शिवाजीराजेसारख्या सामर्थ्यवान प्रतिस्पर्ध्याला त्याने आपल्या सामर्थ्याच्या मुत्सद्दी वृत्तीच्या बळावर शरणागती स्वीकारण्यास भाग पाडले होते. हे प्रकरण इथेच संपले नाही, तर पुढे चालून शिवाजीराजे यांना आग्रा येथे बादशहाच्या भेटीसाठी जाण्याचे मान्य करावे लागले. थोडक्यात मोगल बादशहाच्या भेटीसाठी शिवाजीराजे यांनी आग्र्याला जाण्याचे मान्यही केले. तर आज क्लासमध्ये आपण अभ्यासणार आहोत छत्रपती शिवाजीराजे यांची आग्रा भेटीची कारणे, अर्थात एक पार्श्वभूमी अभ्यासणार आहोत. राजेंच्या जीवनातील हे एक नाट्यपूर्ण घटना म्हणून या प्रसंगाचा उल्लेख केला जातो. यापूर्वीच्या अनेक संकटातून शिवाजीराजे सही सलामत बाहेर पडले होते, परंतु आग्र्याची भेट व आग्रा येथे झालेली कैद हे आतापर्यंतच्या संकटातील सर्वात भयंकर संकट होतं. आग्र्यासारखे अति दूरचे ठिकाण आणि औरंगजेबसारखा बादशहाकडे कोटपहारा आणि सर्व प्रकारची प्रतिकूलता अशा एका विचित्र कोंडीत शिवाजीराजे सापडले होते. एकंदरीत अशी कोणती कारणे होती की नेमकी शिवाजीराजे यांना आग्रा भेटीमध्ये बादशहाची भेट घ्यावी लागली किंवा आग्रा येथे जावे लागले? तर आग्रा भेटीची कारणे अभ्यासत असताना सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जयसिंगाचा हा एक आग्रह होता की शिवाजीराजे यांनी संपूर्ण शरणागती स्वीकारावी आणि बादशहाशी एकनिष्ठ राहावे. एका बिकट प्रसंगात शिवाजीराजे सापडले होते. त्यांनी या तहास मान्यताही दिली होती, परंतु शिवाजीराजे मोगलांशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहतील ह्याची मात्र शाश्वती जयसिंगाला वाटत नव्हती. कोणत्याही परिस्थितीत शिवाजीराजे व मोगल सम्राट यांच्यामध्ये दिलजमाई घडून यावी, एकत्र व्हावे ते, किंवा शिवाजीराजे हे मोगलांच्या वतीने त्यांनी कार्य करावे असं जयसिंगास वाटत होते. आणि सर्वात महत्त्वाचं कारण हे होतं, त्यामुळे जयसिंगांनी प्रयत्नपूर्वक शिवाजीराजे यांना आग्रा भेटीसाठी तयार केले. दक्षिणेची सुभेदारी प्राप्त करण्याचा हेतूसुद्धा जयसिंगाचा होता. तर शिवाजीराजे यांना दक्षिणेतील सर्व प्रदेशाची, येथील पूर्ण राजकारणाची बारकाईने माहिती होती आणि इथे असलेले आदिलशाही, कुतुबशाही ही राज्येसुद्धा सहज शिवाजीराजे जिंकू शकत होते असंही जयसिंगास वाटले आणि त्यांनी बादशहाकडून शिवाजीराजेस दक्षिणेची सुभेदारी मिळवून द्यावी असाही एक हेतू होता. जयसिंगाच्या मनामध्ये शंकाही बळावल्या. पुरंदरच्या तहानंतर मोगल, मराठा अशा एकत्रित या फौजेने आदिलशहाविरुद्ध स्वारी केली होती आणि या स्वारीमध्ये आदिलशाह यांचा म्हणजे हे या स्वारीमध्ये जिंकले होते आणि या संयुक्त फौजेचा इथे पराभव झाला होता. आणि हा पराभव का झाला, तर शिवाजीराजे यांनी हात दाखवून वागल्यामुळे हा पराभव झाला असं एक जयसिंगाच्या मनामध्ये खटकत होतं. आणि याच वेळेस नेताजी पालकरसारखा पराक्रमी सेनापतीसुद्धा आदिलशहाला जाऊन भेटला होता. तर अशा परिस्थितीत जर गोवळकोंड्याच्या कुतुबशहाने मोगलाविरुद्ध आदिलशहाला सहाय्य केले आणि अशातच शिवाजीराजेसुद्धा आदिलशहाला जाऊन भेटले तर परिस्थिती फारच कठीण होईल. आणि या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करून शिवाजीराजे मोगली सत्तेशी कायमचे एकनिष्ठ राहावे असे जयसिंगास वाटत होते. म्हणून त्यांना आग्र्यात पाठवून औरंगजेबाची भेट घडवून आणणे आवश्यक होते. यानंतर पश्चिम किनाऱ्यावर सिद्धीची जी प्रबळ आरमारी सत्ता होती, हे सिद्धीचे प्रबळ केंद्रस्थान होते आणि जंजिऱ्याच्या सिद्धीकडून शिवाजीराजे यांना कोकणातील प्रदेशास नेहमीच उपद्रव होत होता. सिद्धीचे हे प्रमुख केंद्र मराठ्यांच्या ताब्यात आणावे
ही महाराजांची एक इच्छा होती आणि त्यासाठी मोगल बादशहाने जर सिद्धींना जंजिरा मराठ्यांच्या स्वाधीन करण्याचे सांगितले तर जंजिरा आपल्या ताब्यात येईल अशी महाराजांची अपेक्षा होती. आणि जर आपण बादशहास भेटलो तर प्रत्यक्ष बादशहाला हे सर्व काही समजून सांगता येईल. तर असाही एक या भेटीमागे महाराजांचा दृष्टिकोन होता. तर असे जे मत आहे ते जदुनाथ सरकार आणि रियासतकार गोसद सरदेसाई यांनी मांडले आहे. मोगल दरबाराचा आणि सामर्थ्याचा अंदाजही घेता येईल असंही शिवाजी महाराजांना वाटले होते की नेमकं उत्तरेमधील मोगली साम्राज्याची स्थिती काय आहे, राजकारण काय आहे, त्यांचं लष्कर, एकंदरीत सर्व परिस्थिती म्हणजे पाहता येईल. यामध्ये बलस्थाने कोणती आहेत, मोगली सत्तेच्या उणिवा काय आहेत, हे सगळं जाणून घेण्याची महाराजांची इच्छा होती असं ही सरदेसाई म्हणतात. आणि त्याप्रमाणे बादशाह व त्यांची राजधानी इत्यादी शिवाजीराजेंना पाहण्याची एक इच्छा. तर नेमकं बादशाही दरबारात आपले शत्रू कोण होऊ शकते, मित्र कोण आहेत, या सगळ्यांचा जर अभ्यास झाला तर हिंदवी स्वराज्याचे भव्य स्वप्न साकार करण्यात उपयोग होईल. तर असंही एक मत मांडलं जातं. आणि शिवाजी राजे व औरंगजेबाचे हित साधण्याचा प्रयत्नही येथे जयसिंगाच्या मनामध्ये होता. एक सद्भावना होती की जर ही भेट झाली तर आणि हे दोघे एकत्र आले तर त्यात दोघांचाही फायदा होईल. या भेटीतून शिवाजीराजे व औरंगजेब या दोघांचे हित साधण्याचाच जयसिंगाचा प्रयत्न होता. म्हणून त्याने औरंगजेबाला पत्र पाठवून शिवाजीराजेंना भेटीसाठी निमंत्रण द्यावे असा आग्रह त्यांच्याकडे केला होता व शिवाजीराजेंना भेटण्यास जाण्यासाठी पटवून दिले होते. इतर हिंदुस्थानच्या प्रदेशाची टेहळणी करावी असाही एक हेतू शिवाजीराजेंचा होता. कारण की त्यांनी उत्तर हिंदुस्थानातील प्रदेश, नद्या, तीर्थक्षेत्रे, विविध जाती जमातीचे लोक पाहावेत. आणि त्यांनी उत्तर हिंदुस्थानात पदार्पण केले नव्हते आणि या प्रदेशावर मोगलांची बलदंड सत्ता आहे, त्या प्रदेशात एकदा टेहळणी करावी, त्यातील जमेचे मुद्दे लक्षात घ्यावे असंही एक आग्रा भेटीच्या मागे महाराजांची भूमिका होती. पुरंदरच्या झालेल्या तहाप्रमाणे महाराजांच्या ताब्यातील 4 लाख होन उत्पन्नाचा जो मुलूक होता तो मोगलांना द्यावा लागला होता आणि मोगलांनी 1 लाख होनाचा मुलूक महाराजाकडे राहू द्यायचा होकार दिला होता. परंतु वास्तवात महाराजांना तो लगेच दिला नाही. तर सेतू माधवराव पगडी या संदर्भात म्हणतात, महाराजांना आग्र्याचे निमंत्रण स्वीकारण्यापलीकडे गत्यंतर राहिले नाही. महाराज आपणहून गेले नाहीत. त्यांना परिस्थितीमुळे आग्र्यास जाणे भाग पडले होते. आग्र्यास न जावे तर जयसिंगाची आणि बादशहाची गैरमर्जी होईल, म्हणजे मिळणारा मुलूक प्राप्त होणार नाही. जावे तर बादशाह केव्हा दगा देईल हे पण सांगता येत नाही. अशा विचित्र परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांची कोंडी झालेली आपल्याला दिसून येते. समझोता घडून आणण्यासाठीही जयसिंगाचा एक हेतू होता आणि त्यांनी राजेंना आग्र्यास जाण्यासाठी भाग पाडले. या संबंधात इतिहासकार सरदेसाई यांच्या मताप्रमाणे की या सर्व प्रकरणाच्या मागे जयसिंगाचा उदात्त हेतू होता. औरंगजेब बादशाह व शिवाजी महाराज यांच्यात प्रत्यक्ष भेटीत जर समेट घडून आला तर दक्षिणेत दीर्घकालीन शांतता निर्माण होणार होती. आग्रा भेट म्हणजे मोगल व मराठे यांच्यात कायमचा सलोखा निर्माण करण्याचाच एक भाग होता आणि जयसिंगाचा समझोता घडून आणण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न होता. शिवाजीराजे यांनी औरंगजेबाच्या भेटीस जाण्याची थोडीफार अनुकूलता दाखवली, परंतु औरंगजेबाच्या एकंदरीत जे स्वभाव होता त्याची पूर्ण कल्पना शिवाजीराजेंना होती.
आणि आग्र्याच्या भेटीमध्ये कोणताही दगा फटका होऊ शकतो, कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो अशीही महाराजांना एक जाणीव होती. परंतु या सर्वांवर उपाय म्हणून जयसिंगाने शिवाजीराजेंची ही अडचण दूर केली. आग्र्याच्या वास्तव्यात शिवाजीराजेंच्या जीविताला कसलाच धोका होणार नाही असे अभिवचन दिले आणि आपला मुलगा रामसिंग याला पत्र पाठवून शिवाजीराजेंचे आग्र्यात वास्तव्य असेपर्यंत त्यांच्या जीवितास हानी पोचणार नाही अशी खबरदारी घेण्यास निक्षून सांगितले होते. त्यामुळे शिवाजीराजे यांना आग्र्यास जाण्यास म्हणजे शिवाजीराजे तयार झाले. इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मते आग्र्याच्या वास्तव्यात जमलेस तर औरंगजेबाचा नायनाट करावा व मोगल बादशाहीवर कब्जा करावा असाही महाराजांचा मनोदय होता. अर्थात प्रतिकूल परिस्थिती आहे हे माहीत असताना देखील शिवाजीराजे आपल्या ध्येयसिद्धीसाठी आग्र्यास जाण्यास तयार झाले आणि शिवाजीराजे यांचा स्वसामर्थ्याबद्दल कमालीचा आत्मविश्वास होता. आग्र्याच्या वास्तव्यात बादशाहला आपल्या कर्तबगारीची प्रचिती दाखवावी आणि स्वराज्य सिद्धीचे उद्दिष्ट जे आहे ते मार्गी लावावे असा महाराजांचा एक प्रयत्न. एकंदरीत शिवाजीराजेंची आग्रा भेट व तेथील सुटका हे केवळ मराठ्यांच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील एक अत्यंत रोमहर्षक प्रकरण आहे. सर्वसाधारणपणे आपल्याला माहीत आहे की शिवाजीराजे आग्रा येथे गेले होते आणि तिथे त्यांची कैद झाली आणि ते एका मिठाईच्या पेटाऱ्यामध्ये बसून त्यांनी आपली स्वतःची सुटका करून घेतली आणि ते स्वराज्यामध्ये आले. ही प्राथमिक माहिती सर्वांना आहे. तर आज आपण या संदर्भात ABP माझा न्यूजने केलेली एक चर्चा या क्लासमध्ये पाहणार आहोत. जसं आपण बघितलं, अनेक मान्यवरांनी देखील सांगितलं की किती मोठे सुटका किंवा यशस्वी सुटका, अद्वितीय सुटका होती ती. तर तुम्ही या सुटकेकडे कसं बघता, त्याचं नियोजन, त्यातले प्रमुख टप्पे काय सांगा? ह्या सुटकेकडे बघता मी अगदी निश्चितपणे सांगू शकतो की आजपर्यंत जगात एवढी मोठी सुटका झालीच नाही. गेले जेव्हा महाराज गेले तेव्हा त्यांना सन्मानाने नेलं गेलं. त्यांना 1 लाख होन त्यांच्या खर्चासाठी दिले गेले. ते एक मनसबदार म्हणून तिकडे गेले होते आणि बादशाहच्या 50व्या वाढदिवसासाठी त्यांना आमंत्रण होतं. तिकडे मात्र आग्र्यावर पोहोचल्यावर त्यांना कळालं की परिस्थिती फार वेगळी होती. पाहिजे तो सन्मान मिळाला नाही. आणि पहिली गोष्ट जी झाली, जी भेट दिवाने आम मध्ये व्हायची होती त्याच्याऐवजी ती दिवाने खास मध्ये झाली. आणि त्यांना जसवंत सिंग हा 6,000 जो मनसबदार होता त्याच्या पाठीमागे उभं केलं गेलं. आणि महाराज त्याच्यामुळे फार फार चिडले आणि त्यांनी सांगितलं की मी इथं उभं राहणार नाही आणि ओरडाआरड केला की मला तुमचं मनसबदार नको, मला इकडून जायचंय. असं भाष्य बादशाहच्या दरबारात, कोणत्याही बादशाहच्या दरबारात कधी झालंच नव्हतं. आता शेवटी त्या काळाच्या दृष्टीने बघता शिवाजी महाराज फक्त सिवा एक भूमिकर होते. अशा तऱ्हेने बादशाहला ओरडून सांगणं म्हणजे इट वॉज इम्पॉसिबल. रामसिंग ने बराच समजवायचा प्रयत्न केला पण महाराजांनी सांगितलं मला तुझी मनसबदारी नको, मला पाहिजे असेल तर मारून टाक, माझे दिवस वाईट आहे पण मी मनसबदारी स्वीकारणार नाही, सिरोपा स्वीकारणार नाही. आणि ते निघून गेले. निघून गेल्यानंतर जसजसे दिवस जायला लागले औरंगजेबचा कठोरपणा पुढे यायला लागला आणि महाराजांना माहित होतं की हा मनुष्य ज्याने त्याच्या 3 भावाला मारून टाकलेलं आहे, ज्याने त्याच्या वडिलांना मारून टाकलेलं आहे, हा मनुष्य आता मला एक दिवशी मारून टाकणार आहे. ते जेव्हा आले आग्र्याला तेव्हा मिर्झा राजाच्या वचनावर आले होते की तुम्हाला तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही हे मी वचन देतो. आणि राजपुतांचं वचन त्यावेळेस म्हणजे पाळलं जाईनच हे असं होतं. त्यामुळे महाराज आले होते. जसे जसे दिवस पुढे सरकत गेले
आणि महाराजांच्या भोवती त्यांच्या हवेली भोवती 6 घेऱ्यांची माणसं बसवली गेली. बर. ब्राह्मण पुरोहित, मीना, फुलाद खान, राजपूत, बंदूकधारी. तसं महाराजांना कळायला लागलं की आपण ज्या उद्दिष्टाने इकडे आलो होतो ते उद्दिष्ट काय पुरे होत नाही. आणि त्यांनी सुरुवात केली. पहिली सुरुवात त्यांनी काय केली तर मुत्सद्देपणाने त्यांनी प्रत्येक मनुष्य जो त्या काळात औरंगजेबच्या अवतीभोवती होता त्यांनी आपल्या भोवती आपल्याकडे वळवलं की माझा दोष काय, तुम्ही मला बोलवलं, मी आलो आणि इथं तुम्ही मला अटकेत टाकलेलं आहे. बरोबर. ह्याचं एक उदाहरण जर मला द्यायचं असेल तर जहां आरा ही औरंगजेबची बहीण आणि सुरतेचं जे उत्पन्न होतं ते तिच्या स्वतःच्या निजी खर्चासाठी येत होतं. आपल्याला माहितच आहे की सुरतचा हल्ला महाराजांनी लुटला, त्यामुळे तिचा महाराजांवर फार राग होता. पण जसजसे दिवस गेले तसतसं महाराजांनी त्यांच्याकडे विनवण्या करून समजवलं की माझी काहीच चूक नाही. आणि जेव्हा औरंगजेब जसजसा रागवत गेला की मला तू किल्ले देत नाही, मला तू तुझ्या माणसाला पत्र पाठवत नाही की किल्ले सगळे मला दे, तसं तो रागत गेला. तर जहाआराने मात्र सांगितलं की शिवाजी महाराजांना काही करायचं नाही, कारण ते राजपुतांच्या प्रॉमिसवर आलेले आहेत. जर तू हे एकदा जर मोडलं तर राजपूत तुझ्यावर कधीही भरोसा ठेवणार नाही. तर जी बाई एकेकाळी सगळ्यात जास्ती रागवली होती शिवाजी महाराजांवर, ती शिवाजी महाराजांच्या बाजूने वकिली करायला लागली. हे नियोजन महाराजांनी सुरू केलं. खरंय खरंय. तर याच्यामध्ये पेटाऱ्यातनं प्रत्यक्ष सुटका होण्याबद्दल देखील अनेक चर्चा, अनेक मतमतांतर आहेत. तुम्ही कसं बघता याच्याकडे, काय सांगा? इतिहास वाचला तर शब्द व्हेरी क्लिअर आहेत. राजस्थानी रेकॉर्ड्स मध्ये पेठाऱ्या माथी भागी तीच री आपण इतके वर्ष ओढत आलो. पण आपल्याला जर आपण शिवाजी महाराजांची सायकोलॉजी थोडी स्टडी केली तर आपल्याला माहितीये की शिवाजी महाराज स्वतःला एका बंदिस्त जागेत असं कोंडून घेणार नाहीत. ते जास्ती करून भोई म्हणून बाहेर सुटले. संभाजी महाराज मात्र एखाद्या वेळेस एखाद्या पेटाऱ्यात असतील किंवा ते अगोदरच निघाले असतील याचा काय आपल्याला माहित नाही. पण शिवाजी महाराजांचं सायकोलॉजी ज्या तऱ्हेने मी स्टडी केलेली आहे मला 100% माहिती आहे, पेटाऱ्यात बंदिस्तपणे ते स्वतःला बांधून घेणारच नाही. ओके. आणखी एक मुद्दा, सुटकेचा जो मार्ग आहे त्याच्याबद्दल देखील अनेकांच्या मनामध्ये कुतूहल अजूनही आहे. तर त्या मार्गाबद्दल तुम्ही कसा प्रकाश जोडता? आता हा मार्ग जर आपण बघितला तर कोणताही मनुष्य जेव्हा पळतो तेव्हा तो घरची वाट जितक्या लवकर गाठेन त्यापर्यंत तो पळत सुटतो. आणि महाराजांचं तसंच वाटलं सगळ्यांना. जर आपण विचार केला की आपण जर वेगाने गेलो तर किती वेळ लागेल, तर जेव्हा पुरंदरचा तह झाला तेव्हा 11 दिवसात त्या तहाची बातमी मिर्झा राजेंनी औरंगजेब पर्यंत पोहोचवली होती. त्यामुळे 11 दिवसात ते पोहोचू शकत होते. पण त्यांना माहितीये मग त्या दृष्टीने मुघली राष्ट्रामध्ये मधून त्यांना जायला लागेल आणि तिथं त्यांना धोका होता. त्यामुळे ते बुंडलखान त्यावेळेस जे म्हणजे आज ज्याला आपण MP म्हणतो, बुंडलखान वगैरे करत, रायपूर वगैरे करत, बिजापूर करत मग नंतर ते राजगडास आले असं मला वाटतं. त्यामुळे जे 11 दिवस लागले त्याच्याऐवजी साधारण 40 दिवस लागले. आपल्याला हेही लक्षात घेतलं पाहिजे की ऑगस्ट महिना म्हणजे ऐन पावसाळ्याचे दिवस, नदी नाले वाहत होते, चिखल होता. अशा परिस्थितीमध्ये महाराज 40 दिवसात मात्र आले. हे बऱ्याच राज्यामध्ये नेमकं काय घडत होतं, तिकडची सगळी परिस्थिती कशी होती, काय सांग? जर शिवाजी महाराजांचं आपल्याला जर अभिमान वाटला पाहिजे तर तो ह्या गोष्टीबद्दल की महाराज कैदेत असताना सुद्धा
स्वराज्यातला एकही अधिकारी फितूर झाला नाही. आणि आपण लक्षात ठेवलं पाहिजे की मुघलांकडे एक प्रथा होती की जर एखाद्या राजपूत किंवा हिंदू राजाला मनसबदारी दिली तर त्याची मुलगी किंवा त्याची बहीण ते तुरुंग आपल्या जनानखान्यात ठेवत. महाराजांकडे तशी प्रथा नव्हती, पण तरीही एकही अधिकारी फितूर झाला नाही, एकही किल्ला कमी झाला नाही. आणि उलट सिंधुदुर्ग सारखा किल्ला त्या काळात संपूर्ण बांधून निघाला. एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभ्यासताना त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकटे आली आणि त्या प्रत्येक संकटावर त्यांनी मात केली. तर इतिहासाच्या अभ्यासकाने या सर्व घटनांकडे एक चमत्कार, श्रद्धा किंवा भावनेतून न पाहता चिकित्सकात्मक दृष्टिकोनातूनच अभ्यासले पाहिजे. तर काय होते हे आग्रा प्रकरण किंवा आग्र्याची भेट, तर हे आपण पुढील क्लासमध्ये अभ्यासणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.